अरे बापरे, नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता सुरू होते 5 मजले अनधिकृत बांधकाम, तर पालिकेचा दणका। सुकेवाडी रोडवरील 5 मजले अनधिकृत बांधकामावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांचे पोलिसांना पत्र। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय श्रीराम। न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली, आणि बातमी आहे ती संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीत विनापरवानगी आणि पालिकेच्या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे 5 मजली G+4 इमारतीचे बांधकाम उभारल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे। सुकेवाडी रोडवरील या अनधिकृत बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून संबंधित बांधकामधारकावर तातडीने कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी आशयाची 2 पत्रे संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी शहर पोलिसांना दिली आहेत। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार अनिकेत अशोक इतापे यांनी सर्वे नंबर 143/1/1 सुकेवाडी रोड या ठिकाणी नगरपालिकेची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत बांधकाम सुरू केले होते। या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये विनापरवानगी बांधकाम स्थगित करण्याबाबत तसेच केलेले बांधकाम त्वरित काढून घेण्याबाबत रीतसर नोटीस बजावण्यात आली होती। मात्र संबंधितांनी अद्यापर्यंत सदरचे सुरू असलेले बांधकाम स्थगित केले नाही आणि केलेले बेकायदेशीर बांधकाम काढूनही घेतले नाही। पालिकेची नोटीस धुडकावून हे 5 मजली बांधकाम थेट सुरूच ठेवण्यात आले होते। प्रेक्षकांनो, दिनांक 5 रोजी दुपारी 3:30-4 वाजेच्या दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला आणि सोसाट्याचा वारा आला। या वाऱ्याने 2 मजल्यांच्या भिंती कोसळल्या, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यावेळी धक्कादायक बाब समोर आली की इमारतीच्या 5व्या मजल्यावर सिमेंट ब्लॉक बसवण्याचे काम अत्यंत निष्काळजीपणे सुरू होते। या कामामुळे शेजारील अय्यूब मन्यार यांच्या इमारतीवर व अंगणात तसेच घराच्या ऐसीवर अनिकेत इतापे यांच्या बांधकामाचे सिमेंट ब्लॉक पडलेले दिसून आले। एवढंच नव्हे तर पश्चिम बाजूच्या सार्वजनिक रस्त्यावर देखील हे सिमेंट ब्लॉक पडलेले होते। रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या आणि शेजाऱ्यांच्या जीवितास यामुळे मोठी हानी पोहोचू शकली असती, अशी अत्यंत धोकादायक आणि गंभीर स्थिती तेथे निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निष्पन्न झाले। महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम तसेच इतर नगरपालिका अधिनियमांमधील कलमानुसार संशयित अनिकेत इतापे यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्याधिकारी यांनी पत्राद्वारे केली आहे। या कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि फिर्यादीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने वैष्णवी गडाख रचना सहाय्यक, ओंकार सहाने सहाय्यक नगर रचनाकार प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकृत करण्यात आले आहे। नगरपालिकेने थेट पोलीस ठाण्यात पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने शहरातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे। आता या गंभीर प्रकरणावर संगमनेर शहर पोलीस काय भूमिका घेतात आणि संबंधित बांधकामधारकावर कधी व कोणती ठोस कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे। न्यूज एनएमपी करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर। खाली होतो।